हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. पवना नदीच्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे यांनी देहू रोड येथे 3 दिवस आमरण उपोषण करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. लोणावळ्यापासून ते पिंपरी चिंचवड पर्यंत विविध सोसायट्या आणि कंपन्यांमध्ये थेट सांडपाणी पवना नदीत सोडले जात असल्याने पवना माई गंभीरपणे दूषित झाली असून सुमारे 30 लाख नागरिकांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण झाला आहे, असा गंभीर आरोप भोंडवे यांनी केला. या आंदोलनाची दखल घेत महापौर रवी लांडगे यांनी संबंधित अधिकारी तसेच सांडपाणी सोडणाऱ्या सोसायट्या आणि कंपन्यांना तातडीने नोटीस पाठवल्या आहेत. तसेच ज्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले किंवा संबंधितांना पाठीशी घातले त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. पुढील 15 दिवसात पवना नदीत जाणारे सांडपाणी पूर्णतः थांबवले नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन आणि आमरण उपोषण करण्याचा इशारा तुकाराम भोंडवे यांनी दिला आहे. बॉबेडवळ पासून रावेतपर्यंत एक मिनिट कमिशनरना पण घेतलं, पीएमईडीच्या आपण करू ना आपल्या हात घेतलं. आपल्या मला काय, मी तिकडे पीएमआरडीचं बघत नाही. महापालिकेची हद्द आणि महापालिकेची हद्द आपलं रावेचं प्लॅन बंधारा 5 किलोमीटरच्या आत आहे. इकडून तुम्हाला 1.5 किलोमीटर आहे. पण नदीने आमची पोरं पोहत होती. सगळी माणसं, इन्स्पेक्टर सुद्धा आहे ना, पोहायला यायचे. बरेच 10-12 इन्स्पेक्टर यायचे. आज ती लोक आहे ना, अंगाला खाज लावती ना पाण्याला, त्यामुळे येत नाही. एवढी अवस्था त्याची वाईट झालेली आहे साहेब. आणि तुम्ही STP करत बसला, हे करत बसला, धोरण करीत बसला. आज तुम्ही याला या सण आल्याविषयी तुम्हाला काय करता येईल तेवढं सांगा बा. मला बाकीचं काय घेणं नाही. ऐका ना, हे सोसायटीचं आहे का? सोसायटीचं गोदरेज सोसायटी अख्खी पाठीमाग परवा आहे ना, सोसायटीचं चेकिंग केलं. 2 सोसायटी अशा जावली की त्यांनी STP बंद. काय सांगणार तुकाराम भोंडवे 2-3 दिवसापासून या नाल्याविषयी? खरं तर तुकाराम भाऊ हे जनमानसांशी गदर असलेले किंवा जनसामान्यांच्या प्रश्नांशी त्यांना जागरूकता आहे असे सामाजिक कार्यकर्ते. ते 2002 साली, नंतर 2007 साली 2 वेळा नगरसेवक राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना इथल्या संपूर्ण भागाचा अभ्यास आहे आणि समाजामध्ये जे आवश्यक आहे ते त्यांचे प्रश्न सोडवण्याची त्यांच्यामध्ये धमक आहे. त्यामुळे त्यांनी वेळोवेळी इथून मागे समाजाच्या प्रश्नांसाठी आंदोलन केलेले आहे. आता ह्या भागातील ज्या सोसायट्या आहेत त्या डायरेक्ट सांडपाणी नाल्यात सोडतात. नाल्यातून डायरेक्ट पाणी नदीमध्ये जातं आणि इथून 1-1.5-2 किलोमीटरवर 2 किलोमीटरवर जे रावेतचं पंपिंग स्टेशन आहे, जिथून पूर्ण शहराला पाणी पुरवठा केला जातो. म्हणजे ते अस्वच्छ पाणीच रावेतच्या पंपिंग स्टेशन मध्ये येतं नाल्यांच्या मार्फत. ते किती शुद्ध करणार आणि किती शहराला शुद्ध पाणी पुरवठा होणार? आता सर्व शहराला आज स्वच्छ पाण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. तर तुकाराम भाऊंनी जे आंदोलन केलंय ते खरं जनकल्याणासाठी केलंय की आपल्या पुढच्या पिढीला किंवा आपल्याला सुद्धा स्वच्छ पाणी मिळावं हे आपला कर्तव्य आहे. की स्वच्छ पाणी देणं आपलं कर्तव्य आहे आणि आपल्या पिढीला, पुढच्या पिढीला मिळावं हे त्यांचा हक्क आहे. ते स्वच्छ पाणी मिळवून देण्यासाठी ते इथं उपोषणाला बसलेले आहेत. परंतु त्यांनी जे 3 दिवस कष्ट घेतलेत किंवा त्यांच्या शरीराला, मनाला ज्या वेदना झाल्यात त्या वेदना आम्ही वाया नाही जाऊन देणार. आणि आजच आता अतिरिक्त आयुक्त, पर्यावरणाचे संबंधित अधिकारी सर्व इथे येत आहेत, काही आलेले आहेत. ते आल्यानंतर ज्या सोसायट्या आहेत त्यांच्यावर त्वरित ऍक्शन घेतली जाईल आणि जे सांडपाणी नाल्यामध्ये सोडतात त्यांना त्वरित बंदी घातली जाईल. आणि तुकाराम भाऊंचे जे आंदोलन आहे ते व्यर्थ न जाऊन देता त्यांच्या ज्या सामाजिक बांधिलकीला आम्ही एक दुजोरा देऊन महापालिकेतर्फे लवकरात लवकर त्यांचा मोक्ष करू. किती दिवस झाले इथे उपोषणाला बसले आणि कशासाठी इथे बसले? मी गेले 3 दिवस या ठिकाणी मरण उपोषणाला या ठिकाणी बसलेलो आहे. आयुक्तांना पत्र दिले, महापौरांना पत्र दिलेलं आहे. पण खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवडचं सर्वच पाणी पुरवठ्याचं केंद्र हे फक्त रावेत आहे. आपलं पिंपरी चिंचवड शहर तिथून पाणी उचलतं, MIDC उचलते, वाघोली पाणी पुरवठा उचलतं, देवरोड कॅन्टोन्मेंट बी सुद्धा इथून पाणी उचलते. त्याच्यानंतर IT पार्कला देखील पुनावळ्यामधून पाणी उचललं जातं. अशा परिस्थितीत खऱ्या अर्थानं एवढं घाण पाणी, एवढं सांडपाणी डायरेक्ट नदीत या ठिकाणी सोडलं जातं. याच्यासारखं दुर्दैव कुठे नाही. कारण भविष्यामध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला जगायचं असेल जीवनामध्ये तर रस्ते नसेल तरी एक वेळेस चालेल, पण खऱ्या अर्थाने लहान मुलांच्या, मोठ्या माणसांच्या पोटामध्ये जाणारं पाणी कमीत कमी शुद्ध या ठिकाणी असावा. प्राण्यांच्यावर परिणाम झाला आहे, माणसांच्यावर देखील परिणाम झालेला आहे. लहान मुलांना कॅन्सर होण्याचे जास्त धोके आहेत. एवढं अशुद्ध पाणी गेले अनेक वर्ष
पिंपरी चिंचवड महापालिका या ठिकाणी आपल्याला पाचते, पण त्यांच्याकडं पाहुण्यासाठी कुठलाही निधी नाही, तरतूद नाही, कामालाही तरतूद नाही, अशा पद्धतीचं प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी येऊन आम्हाला या ठिकाणी सांगितले. आणि म्हणून नाईलाजाने पवना नदीमध्ये किती नाले सोडले जाते? 6 नाले सोडले या ठिकाणी जातात. पुनावळ्यातून 2 नाले, रावेतमधले 2 नाले, किवळ्यामधले 2 नाले आणि मांबुर्डीचा 1 नाला. आणि याच्या अपरोक्ष पवना डॅम ते रावेत हा जो मधला पट्टा आहे, म्हणजे अनेक गाव त्यांचं देखील सांडपाणी आपल्याला येतंय. आणि ते आपण तीर्थरूप म्हणून, गंगा म्हणून त्याचं सेवन पिंपरी चिंचवड करतंय. अतिशय दुर्दैवी बाब या ठिकाणी आहे. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.